करण्या रसिका सेवा दिला भगवंता ठेवा ध्यास मनी हेच जडू दे माय बाप माऊली तिचा आकार सालोंग भूमीवर स्वार इतवा माऊली तिचा आकार सालोंग भूमीवर स्वार कलेचा दाता या विश्वाचा तारणहार बाप्पा श्री गणरायाला वंदन करतो। कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्रामदैवत धनिकेदारनी आई जुगाई देवी तिच्या चरणी वंदन करून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी मित्रांनो कोकणची लोककला शक्तिपुरा या कार्यक्रमाचे आयोजन सुनील दादा रावल सहकारी संतोष आंबेकर आज या ठिकाणी मित्रांनो ही कोकणची लोककला जोपासत असताना माझे ढोलकीपट्टू साहिल केळकर विंजो मास्टर गुरुनाथ कामस्कर पॅड मास्टर वेदांत जाधव कीबोर्ड ऋतिक चव्हाण साऊंड दादा राजू दादा पड्याल शाखा गणेश नृत्य कलापथक विरार आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय ज्या लोककलाकारांना लोककलावंताला लोकशाहीरांना सदैव पाठिंबा देणारे दिनेश दादा कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे पुण्याचे शाहीर
एक बुलंद आवाजाचा शाहीर सुशांत गराडे गोवा, वाचक संदीप सावंत गोवा, शुभम मांडर आणि ओंकार पड्याल यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. वेळाभावी मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. चांगलं सहकार्य असू द्या असं अपेक्षित आहे. मित्रांनो, शक्यतुऱ्याची जुगलबंदी म्हटलं की प्रतिस्पर्धी शाहीर आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेशजी निकम, त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना स्वतः शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचे मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, या मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा तुमचा आशीर्वाद हवा, हे रसिक देवा, रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा.
माझी आई सेवा करी तो मित्र तिला माझ घेई सेवा करीतो मित्र तुला मज घेई सेवा करीतो मित्र तुला मज घेई मानवंदना तुलाई जपतो मी ठाई लोक कलावंतांची थोर पुण्याई लोककलावंतांची थोर पुण्याई लोककलावंतांची थोर पुण्याई छंद जडला मनाला कलेचा नवा छंद जडला मनाला कलेचा नवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा अज्ञान मी हा बाळगताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना ज्ञानाचा पाना गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना अज्ञान मी हा बाळगताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना तेज परी हातीस नवा सूर्य तेज परी हातीस नवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा रसिक देवा 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 हे रसिक देवा रसिक देवा बोल श्री गणपती गजानन महाराज निर्वळनाथ महाराज सुबाई देवी माते अखंड हरदा सोयीचा विजय असो असो बाबरंगले घराण्याचा असो असो एक बोल तू रे वारे गणपती बाप्पा ओरिया
मित्रांनो आलेलं पारितोषिक असं आहे. आदरणीय आमचे मित्र शुभम योगेश नवेले, रसिक जण मोठा कार्यक्रम असला तरी सोडत नाही, गावी असला तरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू चंद्रकांतजी श्रीपत भोड गाव राजापूर आणि आशिष बेरडे दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश या ठिकाणी लवकर यावे गणराज नक्कीच. त्याचप्रमाणे मनोहरजी रावणम दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. वैद्यई चव्हाण यांच्याकडून 201 रुपये. तुझी आणि माझी प्रीती नाराळी ही गवळण झाली पाहिजे. उशीर झालाय पण नक्कीच अंतराय काही कमी करू गाण्याचं. हा आता गण काही जमलिंग होत नाही ना, नक्की ना, घाबरायचं नाही वा. हा बुवानी सांगितलेलं आहे वा, म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनचा पहिला कार्यक्रम बुवांसोबत झाला माझा पासलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळे जे खाता ना, म्हणजे काल जी बारी झालेली दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काय तिकडे झकमारी केली आपण नाही ना. त्या उद्देशाने मी म्हटलं होतं बुवा ना की बुवा जे आज मी बारी करतोय काय लिहायचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शो आहे तुमचा आणि माझा. पण पलटवार त्याला नक्कीच. पण बुवा गरबाटलं काय बोललेलंच नाही, तिकडे निसता दांडा काढूनच बाहेर. म्हणून बुवानं म्हटलं, अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर, बुवा म्हणतात आम्ही पण त्यातलं जाऊ. हिरवी तर म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची, पार्वतीची बाजू मांडून बोला ना. आम्ही दांडा आमचा का वाटत म्हणायचं, आमचा ताटच आहे की नाही. म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बुवांनी काढलं की म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ असू त्या बुवा खेळ तिकडे वॉस्का भेटून तिथे घालून घ्या. चालेल गुरुसदी. आता गणाला सुरुवात करतो. काय म्हणायचं बघा. संकटाच्या या वाटेवर तुझा आधार देवा, अंधारातल्या जीवाला तुझ प्रकाश द्यावा. भक्तीच्या या फुलानी चरणी वाहतो तुला देवा. स्वर सुमनाने गणराया आलवितो. आशिक मुझे आशिक तूने बनाया वल्ला वल्ला. बुवा म्हणतात की तूच माझा एक मित्र आहे म्हणून गण बुवा बघ जीवन बुवाच्या चाली बघायच्या, मान्य करायच्या. भरपूर वेळा सांगितलं आपली ती बाजलायची नाही अजिबात. म्हणून गण बुवा लक्ष असू द्या. तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित या व्यासपीठावर केलेला आहे. मी माझ्या गणाला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय बघा. श्री गणा तू गजानना आलवित तुला नरना. आसे लागली भक्ताना ओढ लागली या मना. आस लागली भक्ताना ओढ लागली या मना. लवकर या मोरया दर्शन द्या नयना. हो लवकर या मोरया दर्शन द्या नयना.
आळवीत तुला येऊन श्री गणा तू गजानना आळवीत तुझला येऊन आस लागली भक्ताना ओढ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या लवकर या मोरया तुझला येऊन श्री गणा तू गजानना आळवीत तुझला येऊन लवकर या लवकर या मोरया दर्शन द्या मातीचा उर हात जोडणी तुला विनंती पडते पावसाची सर पडते झाली पेरणी तुझीच करणी सुकला मातीचा उर हात जोडणी विनंती तुझला पडते पावसाची सर पडते पावसाची सर पडते पावसाची सर लंबोदरा तुझा विनंती करतो तुला या क्षणा लंबोदरा तुझा या सागरा विनवणी करतो तुला या क्षणा आस लागली भक्ताना ओढ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना निसर्ग कोपला मेघ तापला येना लवकर वर किरण कोवळी वारे सरले खाली सृष्टी अंधकार निसर्ग कोपला मेघ तापला येना लवकर वर किरण कोपळी सुटली वारे सृष्टी अंधकार दृष्टी अंधकार दृष्टी अंधकार लवकर या मोरया दर्शन द्या नयना 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 श्री गणा तू गजानना आळवीत तुला येऊन
दर्शन द्या नयना. वा गण अर्धवट घेतला नाहीतर म्हणाल यमक गावला नाही बुवाना पुढं. आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून अगोदर घेतोय. तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला बुवायला चुम्मा द्या ना मला. माझा मित्र आर रावणक बंधू यांच्याकडून बरोबर हा बघा माझी एक स्केच काढलेली आहे. मित्राचे आभार मानतो. मित्रा सदैव यशस्वी हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आलेलं पारितोषिक चंद्रकांतजी जोगले आमचे मित्र राहणार भांडू मोठं नेले कारण बुवा वाघ लाकडा झाला होता मध्ये बुवा इसरले बुवा चांगल्यांच्या मग धावती असू द्या. आमचे मित्र आदरणीय ज्यांचा आधार मला होता की या पूर्वीची जी कलाकार मंडळी मी नाचवायचो यांच्या माध्यमातून नाचवायचो. चंद्रकांतजी जोगले साहेब आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राधाकृष्ण प्रेमात रंगली ही गवळण झाली पाहिजे पण भावानं माझ्या वेळेअभावी फरमाई सगळ्यांच्या मनात गेलो ना तरी सुद्धा येते रे बा एका एका ओलीत मध्ये वाजवू नको एकदाच वाजव सगळी गाणी एकदम होती करूया. राधा कृष्ण प्रेम तरंगली दुनिया झाली दिवाणी ही राधा माझ्या हृदयाची राणी आज रामर झाली प्रेम कहाणी. ए दादू वाघ म्हातारा झाला तरी गावात काहीच नाही का शिकारच करतो. ही राधा माझ्या हृदयाची राणी. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोड यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलवून पिसारा सजनी वसुंधरा चढवून लवकर या गणराज. हो
या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलकून पिसारा जगली व सुंदरा चढवून लवकर या गणराज. हो लवकर या गणराज. हो लवकर या गणराज. हो लवकर या धन्यवाद रसिक जनो. शाहिराने या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे, प्रेमप्रसंग केलेला आहे. त्याप्रमाणे बुवा गवळणीची कटिंग देतो. लक्ष असू द्या शॉर्टकट मध्ये. ये प्यार तो है एक धोका. कितींदा म्हणाले गाणं आहे आपण. सुंदर गवळण सुंदर. बुवांची लेखणीचा नादच नाही करायचा. गुरुवार यांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुदळ करतो. बुवांची गवळण सुंदर गवळण. बुवा काय म्हणाले बघा. वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. काना तुझ्या वाचुनी माझे कोणी नाही, तुझ माझ्या हो ध्यानी मनी. हो वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. सुंदर गवळण सुंदर बुवा. नाद नाही, विषय सुद्धा बात नाही, पण चिमण बुवा आहे. गवळणीची कटिंग देतो गवळणीमध्ये बघा. आज ठासणार बुवा. बुवा म्हणतात की चिमण बुवा माझे तोच एक मित्र आहे आणि खरोखर आदर्श ठेवतो. पण बारी म्हटल्यावर बारी. मी तिथं कोणाचा बापूस वाला तरी नाही. आई काही नाही म्हणतो. पैसे नेणार आम्ही पैसे नेणार. फुकट बघा येतो कोण. 200 300 रुपयाचे तिकटी घेतलेले आहेत. म्हणून गवळण बुवा. वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी, लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी. तुझा प्रीत सखा तू माझी राधिका, रोज भेटेन कुंजवनी. हो हृदयाची माझ्या राणी राधे, अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी. हृदयाची माझ्या राणी राधे, अंतरात ध्यानी मनी राधे. कटिंग जमली ना. तोडकी मोडकी दिली हो. जमली काय. हा हे कांगरू लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं. आम्ही ज्याला म्हणतो तिकडे पण बघा. बरोबर ना. म्हणून गवळण इकडे बघ. चल
मीरा दिनेश मोडक गाव लांजा उपे माझी भाची हिचकडून खास मामाच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. रसिक जनो, शाहीर आणि गवळण सूत्र गायले मग त्या अनुषंगानं मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या फक्त प्यार तो काहे प्यार प्यार तो काहे प्यार धुंद पडले हे धुके चांदणे लुकलुके डोळे झाले पारके मज छळती सारखे अशी जवळ तू येना सखे प्रेम रंगू दे ना ग राधिके हो प्रेम रंग रंगू दे ना राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके मित्रांनो, स्तवन गण आणि गवळण झालेली आहे. शाहिरांना माझ्या प्रश्नाची व प्रश्न जुनाच आहे तरी सुद्धा रसिकजनो तुमच्या माहितीसाठी
कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय? व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे आहे ठिकाण सांगायचं, बुवाने नाव सांगायचं आहे. शाहिरांचा प्रश्न बुवा लांब असेल तर जवळ या. विषयाचं उत्तराची फोड करतोय, माझ्या वाचनातून गेलंय ते उत्तर देतो या ठिकाणी व्यासपीठावर आहे बुवा, खोटं बोलणार नाही. शाहिरांचा प्रश्न, कोणत्या सद्गुरूंनी साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय? शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे, महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं. हा लौकिक विवाह नसून जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर ऐकलं तू व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, कागद घेऊन जाऊ शकता. माझ्या माहितीनुसार मी बुवा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शार्वी प्रतीक दैत गाव तिवरे राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, सेल्फी रो. धन्यवाद. आलेलं पारितोषिक विखारे गोठणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रविदादा शेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नक्कीच गवळण 2 ओळी म्हणेन. तत्पूर्वी प्रश्नपदाला सुरुवात करतो. शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं बघा. अरे शक्तीपुऱ्याच्या भांडात कधी कोणावर चिडलोच नाही, अन व्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दान नडलोच नाही. म्हणून विषय बुवा जरासा चिमटा काढून होतो तर उत्तर घेऊया. ध्यान असू दे दरी दारा 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 चालेल चालेल चालेल. ध्यान असू दे डोक्यावर हे ऐकून सांगतो या मोर. ध्यान असू दे बोलावर हे ऐकून सांगतो या मोरे. कसा जीवाला वाटल बरे ग आतमध्ये गेल्यावर. हे माझं गाणं नाही, हे गाणं माझं नाही, या ओरिजिनल आहे. म्हणून नेम धरलाय तुझ्यावर, दाव उत्तर शोधून खरे. नेम धरलाय तुझ्यावर, दाव उत्तर शोधून खरे. मग हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार. 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 मग हो घोड्या
संपली असं जाहीर करतो.